नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲम्बिशन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण भारतातील लोककला म्हणजेच भारतातील नृत्य आपण पाहणार आहोत. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि येणाऱ्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण आपल्या प्रकरणाला आज सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत रंगोली कला भारताच्या कोणत्या क्षेत्रातील आहे. तर रंगोली कला ही महाराष्ट्रामधील आहे. तर रंगोली कला ही महाराष्ट्रामध्ये आहे. तर याच रंगोली कलेला वेगवेगळ्या राज्यामध्ये काय म्हटल्या जाते आपण पाहणार आहोत. तर उत्तर प्रदेशमध्ये याच रंगोली कलेला चौकपूर्णा असे म्हणतात. नंतर राजस्थानमध्ये मांडना, बिहारमध्ये अरिपन, बंगालमध्ये अल्पना, कर्नाटकमध्ये रंगवल्ली, तामिळनाडूमध्ये कोल्लम, उत्तरांचलमध्ये ऐपन, आंध्र प्रदेशमध्ये मुग्गू, हिमाचल प्रदेशमध्ये आदपनू आणि केरळमध्ये कोलम. पहा, याच रंगोली कलेला आपण महाराष्ट्रामध्ये रंगोली असे म्हणतो, तर इतर राज्यामध्ये याला वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाते. येणाऱ्या TCS आणि IBPS पॅटर्नमध्ये या प्रकारचे प्रश्न भरपूर प्रमाणात येत आहे. नंतर पहा दुसरा प्रश्न, फुलाची क्रम लावण्याच्या जपानी कलेला काय म्हणतात. तर फुलाची क्रम लावण्याच्या जपानी कलेला इकेबाना हे नाव आहे. तर याला कोणते नाव आहे, तर इकेबाना हे नाव आहे. नंतरचा प्रश्न आहे, कमलकारी लोककला. कमलकारी लोककला कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर कमलकारी लोककला ही आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित आहे. नंतर पहा चौथा प्रश्न, फुलकारी लोककला कोठे प्रचलित आहे. तर फुलकारी लोककला ही हरियाणामध्ये प्रसिद्ध आहे. गरबा लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे. तर गरबा लोकनृत्य हे गुजरात राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न, तमाशा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे. तर तमाशा हे आपल्या महाराष्ट्राचे लोकनृत्य आहे. नंतरचा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशची एक प्रसिद्ध लोकगीत कोणते. तर उत्तर प्रदेशमधील एक प्रसिद्ध लोकगीत आहे, त्याला ओळखले जाते कजरी. आणि कजरी हे लोकगीत महिला उत्तर प्रदेशमध्ये श्रावण महिन्यात गातात. नंतरचा पहा प्रश्न, बाऊल गायन लोकनृत्य कोणत्या ठिकाणाचे आहे. हा प्रश्न TCSने विचारलेला आहे. बाऊल गायन लोकनृत्य कोणत्या ठिकाणाचे आहे. तर हा आध्यात्मिक लोकगीत आहे आणि हा आध्यात्मिक लोकगीत बंगाल या ठिकाणचा आहे. नंतरचा पहा, पांडवानी कोणत्या राज्याची प्रमुख कलाशैली आहे. तर पांडवानी ही प्रमुख कलाशैली छत्तीसगड या राज्याची आहे. नंतरचा प्रश्न पहा, रौप हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे. तर रौप हे जम्मू काश्मीर या राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न आहे, केली गोपाल कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे. पहा, केली गोपाल हे आसामचे आहे. आसाममध्ये पहा कोणते कोणते लोकनृत्य आहे. पहा विचारलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी, बिहू, बिचुआ, नटपूजा, महारास, काली गोपाल, बांगुरंबा, नागा, खेल गोपाल, ताबाल, चौंगली, कानोई, झुमरा, होबनजाई हे आसामचे प्रमुख लोकनृत्य आहे. पहा, इतके लोकनृत्य आसाममध्ये साजरे केले जातात, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. नंतरचा प्रश्न आहे 12वा, भांगडा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे. तर भांगडा हे लोकनृत्य पंजाब राज्याचे आहे. भांगडा हे लोकनृत्य पंजाब राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न आहे, पनिहारी लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे. तर पनिहारी लोकनृत्य हे गुजरात राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न आहे, यक्षगान हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे. तर यक्षगान हे कर्नाटक राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न आहे, घंटा मर्दाला हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे. तर घंटा मर्दाला हे लोकनृत्य आंध्र प्रदेश राज्याचे आहे. नंतरचा 16वा प्रश्न, चेरोकान लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे. तर चेरोकान लोकनृत्य हे मिझोराम राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न पहा, लाई हरोबा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे. तर लाई हरोबा
हे लोकनृत्य मणिपूर राज्याचे आहे. या ठिकाणी लाई हारोबा हा लोकनृत्य साजरा केला जातो. नंतरचा प्रश्न पहा, कुमीनागा. नंतरचा प्रश्न आहे आपल्याला, कुमीनागा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर कुमीनागा हे नागालँडचे आहे. नंतरचा 19वा प्रश्न, लंबाडी लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर लंबाडी हे लोकनृत्य आंध्र प्रदेश या राज्याचे आहे. 20वा प्रश्न पहा, जात्रा लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर जात्रा हे लोकनृत्य पश्चिम बंगालचे आहे. पश्चिम बंगालमध्ये आणखी पहा, कीर्तन लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर कीर्तनसुद्धा पश्चिम बंगाल या राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न आहे, गिद्दा लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर गिद्दा हे पंजाब राज्याचे लोकनृत्य आहे. नंतरचा 23वा प्रश्न, जटाजटीन हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर जटाजटीन हे लोकनृत्य बिहार राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न, नौटंकी लोकनृत्य कोणत्या ठिकाणाचे आहे? तर नौटंकी हे उत्तर प्रदेश या राज्याचे नृत्य आहे. लावणी लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहेत? तर लावणी ही लोककला महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते, म्हणजेच लावणी लोकनृत्य हे महाराष्ट्राचे आहे. नंतरचा प्रश्न आहे, छाऊ लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर छाऊ हे लोकनृत्य झारखंड राज्याचे आहे. नंतरचा 27वा प्रश्न, बच्चा नगमा लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर बच्चा नगमा हे लोकनृत्य हिमाचल प्रदेशाचे आहे. नंतर पहा 28वा प्रश्न, तेराताली लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर तेराताली लोकनृत्य हे राजस्थान या राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न पहा, दांडिया लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर दांडिया हे लोकनृत्य गुजरात राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न आहे आपला, कर्मा लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर कर्मा हे छत्तीसगड राज्याचे लोकनृत्य आहे. नंतर लोकनृत्य बैसाख बिहू कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हे आसाम राज्याशी संबंधित आहे. नंतर घुमर लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर घुमर हे लोकनृत्य राजस्थान राज्याचे आहे आणि भिल्ल जमाती हे नृत्य करतात. गरिबाचे कथकली काय म्हटलेलं आहे आपल्याला? गरिबाचे कथकली म्हणून कोणाला ओळखले जाते? तर गरिबाचे कथकली म्हणून ओट्टन थुल्लन याला ओळखले जाते. पाईका लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर पाईका लोकनृत्य झारखंड राज्याचे आहे. सुवा नृत्य कोणत्या जमातीचे आहे? तर सुवा नृत्य हे बैगा जमातीचे आहे. नंतरचा प्रश्न आहे आपल्याला, भिल्ल जमातीचे प्रसिद्ध लोकनाटक कोणते? तर भिल्ल जमातीचे प्रसिद्ध लोकनाटक आहे गौरी, आणि गौरी हे लोकनाटक राजस्थानमध्ये आणि गुजरातमध्ये साजरा केले जाते आणि भिल्ल जमात हे लोकनाटक साजरा करतात. आंध्र प्रदेशमधील गोंड जमातीचे लोकनृत्य कोणते? तर आंध्र प्रदेशमधील गोंड जमातीचे लोकनृत्य आहे गुसाडी. नंतरचा प्रश्न आहे, तांडव नृत्य कोणाशी संबंधित आहे? तर तांडव नृत्य हे भगवान शंकराशी संबंधित आहे. बांबू नृत्य कोणत्या आदिवासी समाजाचे आहे? तर हे बांबू जे नृत्य आहे कुका आणि नागा जमातीचे आहे. नंतरचा प्रश्न आहे, तिजनबाई कोणत्या नृत्याशी संबंधित आहे? तर तिजनबाई हे पंडवानी लोकनृत्याशी संबंधित आहे. गौर नृत्य कोणत्या जमातीशी संबंधित आहे? तर गौर नृत्य हे मुरिया जमातीशी संबंधित आहे. युद्धाच्या संबंधित नृत्य कोणता? तर युद्धाचा संबंधित नृत्य आहे बांबू नृत्य मेघालयमधला. छपेली लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर छपेली लोकनृत्य हिमाचल प्रदेशाशी संबंधित आहे. नंतर चरुकाला नृत्य कशाशी संबंधित आहे? तर ब्रजभूमी. बधाई नृत्य कोठे साजरा केला जातो? तर बधाई नृत्य हे बुंदेलखंड येथे साजरा केला जातो. कारगम धार्मिक लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कारगम तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. बाहुला लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर उत्तर प्रदेश. झुमेला लोकनृत्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर गढवाल. नंतरचा प्रश्न आहे आपला, दंडारी लोकनृत्य कोठे आयोजित केला जातो? तर दंडारी लोकनृत्य हे बस्तर या विभागात साजरा केला जातो. तर बस्तर या विभागात दंडारी लोकनृत्य साजरा केला जातो. सुईसिनी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
तर सुईसिनी हे नृत्य राजस्थानशी संबंधित आहे. आता आपण पाहणार आहोत शास्त्रीय नृत्य. तर पहा, खालीलपैकी उत्तर भारतातील नृत्य कोणते? तर उत्तर भारतातील म्हणजे उत्तर प्रदेशमधील नृत्य आहे तो कथ्थक आहे. नंतरचा प्रश्न आहे, कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कुचिपुडी नृत्य आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित आहे. नंतरचा प्रश्न आहे, मोहिनी अट्टम हे नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मोहिनी अट्टम हे केरळ राज्याशी संबंधित आहे. कथकली हे नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कथकलीसुद्धा केरळ राज्याशी संबंधित आहे. भरतनाट्यम नृत्यशैली कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर भरतनाट्यम हे तामिळनाडू राज्याशी संबंधित आहे. कथ्थक नृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर कथ्थक नृत्य हे उत्तर प्रदेश या राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न आहे आपला, मुखोटा नृत्य कोणत्या राज्याचे आहे? किंवा मुखोटा नृत्य कोणत्या नृत्याशी संबंधित आहे? तर कथकली या नृत्याशी संबंधित आहे. नंतरचा प्रश्न आहे, सादीर हे कोणत्या नृत्यशैलीचे प्राचीन नाव आहे? तर सादीर हे भरतनाट्यमचे प्राचीन नाव आहे. कोणता नृत्य देवदासी प्रथेशी संबंधित आहे? तर मोहिनी अट्टम हे देवदासी प्रथेशी संबंधित आहे. खालीलपैकी एकल नृत्य कोणते? म्हणजे ज्या नृत्याला एकच मनुष्य करू शकतो तो आहे ओडिशी. ओडिशी नृत्य हे एकल नृत्य आहे. भारतीय शास्त्रीय नृत्याची सर्वात प्राचीन शैली कोणती? तर भरतनाट्यम. मणिपूरचे शास्त्रीय नृत्य कोणते? तर मणिपूरचे शास्त्रीय नृत्य मणिपुरी आहे. आंध्र प्रदेशचे क्लासिकल डान्स कोणते? तर क्लासिकल नृत्य आहे कुचिपुडी. खालीलपैकी देवनृत्य कोणते? तर कुचिपुडीला देवनृत्य म्हटले जाते. सितारा देवी कोणत्या नृत्याशी संबंधित आहे? तर सितारा देवी कथ्थक नृत्याशी संबंधित आहे. यामिनी कृष्णमूर्तीचा संबंध कोणत्या नृत्याशी आहे? तर भरतनाट्यमशी संबंधित आहे. तुम्हाला आज जे काही प्रश्न दिलेले आहे ते अति महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲम्बिशन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण भारतातील लोककला म्हणजेच भारतातील नृत्य आपण पाहणार आहोत. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि येणाऱ्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण आपल्या प्रकरणाला आज सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत रंगोली कला भारताच्या कोणत्या क्षेत्रातील आहे? तर रंगोली कला ही महाराष्ट्रामधील आहे. तर रंगोली कला ही महाराष्ट्रामध्ये आहे. तर याच रंगोली कलेला वेगवेगळ्या राज्यामध्ये काय म्हटल्या जाते आपण पाहणार आहोत. तर उत्तर प्रदेशमध्ये याच रंगोली कलेला चौकपूर्णा असे म्हणतात. नंतर राजस्थानमध्ये मांडना, बिहारमध्ये अरिपन, बंगालमध्ये अल्पना, कर्नाटकमध्ये रंगवल्ली, तामिळनाडूमध्ये कोल्लम, उत्तरांचलमध्ये ऐपन, आंध्र प्रदेशमध्ये मुग्गू, हिमाचल प्रदेशमध्ये आदपनू आणि केरळमध्ये कोलम. पहा, याच रंगोली कलेला आपण महाराष्ट्रामध्ये रंगोली असे म्हणतो, तर इतर राज्यामध्ये याला वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाते. येणाऱ्या TCS आणि IBPS पॅटर्नमध्ये या प्रकारचे प्रश्न भरपूर प्रमाणात येत आहे. नंतर पहा दुसरा प्रश्न, फुलाची क्रम लावण्याच्या जपानी कलेला काय म्हणतात? तर फुलाची क्रम लावण्याच्या जपानी कलेला इकेबाना हे नाव आहे. तर याला कोणते नाव आहे? तर इकेबाना हे नाव आहे. नंतरचा प्रश्न आहे, कमलकारी लोककला. कमलकारी लोककला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कमलकारी लोककला ही आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित आहे. नंतर पहा चौथा प्रश्न, फुलकारी लोककला कोठे प्रचलित आहे? तर फुलकारी लोककला ही हरियाणामध्ये प्रसिद्ध आहे. गरबा लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर गरबा लोकनृत्य हे गुजरात राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न, तमाशा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर तमाशा हे आपल्या महाराष्ट्राचे लोकनृत्य आहे. नंतरचा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशची एक प्रसिद्ध लोकगीत कोणते? तर उत्तर प्रदेशमधील एक प्रसिद्ध लोकगीत आहे, त्याला ओळखले जाते कजरी. आणि कजरी हे लोकगीत महिला उत्तर प्रदेशमध्ये श्रावण महिन्यात गातात. नंतरचा पहा प्रश्न,
बाऊल गायन लोकनृत्य कोणत्या ठिकाणाचे आहे? हा प्रश्न TCSने विचारलेला आहे. बाऊल गायन लोकनृत्य कोणत्या ठिकाणाचे आहे? तर हा आध्यात्मिक लोकगीत आहे आणि हा आध्यात्मिक लोकगीत बंगाल या ठिकाणचा आहे. नंतरचा पहा, पांडवानी कोणत्या राज्याची प्रमुख कलाशैली आहे? तर पांडवानी ही प्रमुख कलाशैली छत्तीसगड या राज्याची आहे. नंतरचा प्रश्न पहा, रौफ हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर रौफ हे जम्मू काश्मीर या राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न आहे, केली गोपाल कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? पहा, केली गोपाल हे आसामचे आहे. आसाममध्ये पहा कोणते कोणते लोकनृत्य आहे पहा विचारलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी. बिहू, बिचुआ, नटपूजा, महारास, काली गोपाल, बांगुरंबा, नागा, खेल गोपाल, ताबाल, चौंगली, कानोई, झुमरा, होबनजाई हे आसामचे प्रमुख लोकनृत्य आहे. पहा, इतके लोकनृत्य आसाममध्ये साजरे केले जातात हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. नंतरचा प्रश्न आहे 12वा, भांगडा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर भांगडा हे लोकनृत्य पंजाब राज्याचे आहे. भांगडा हे लोकनृत्य पंजाब राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न आहे, पनिहारी लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर पनिहारी लोकनृत्य हे गुजरात राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न आहे, यक्षगान हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर यक्षगान हे कर्नाटक राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न आहे, घंटा मर्दाला हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर घंटा मर्दाला हे लोकनृत्य आंध्र प्रदेश राज्याचे आहे. नंतरचा 16वा प्रश्न, चेरोकान लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर चेरोकान लोकनृत्य हे मिझोराम राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न पहा, लाई हरोबा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर लाई हरोबा हे लोकनृत्य मणिपूर राज्याचे आहे. या ठिकाणी लाई हरोबा हा लोकनृत्य साजरा केला जातो. नंतरचा प्रश्न पहा, कुमीनागा. नंतरचा प्रश्न आहे आपल्याला, कुमीनागा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर कुमीनागा हे नागालँडचे आहे. नंतरचा 19वा प्रश्न, लंबाडी लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर लंबाडी हे लोकनृत्य आंध्र प्रदेश या राज्याचे आहे. 20वा प्रश्न पहा, जात्रा लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर जात्रा हे लोकनृत्य पश्चिम बंगालचे आहे. पश्चिम बंगालमध्ये आणखी पहा, कीर्तन लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर कीर्तनसुद्धा पश्चिम बंगाल या राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न आहे, गिद्दा लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर गिद्दा हे पंजाब राज्याचे लोकनृत्य आहे. नंतरचा 23वा प्रश्न, जटाजटीन हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर जटाजटीन हे लोकनृत्य बिहार राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न, नौटंकी लोकनृत्य कोणत्या ठिकाणाचे आहे? तर नौटंकी हे उत्तर प्रदेश या राज्याचे नृत्य आहे. लावणी लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहेत? तर लावणी ही लोककला महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते, म्हणजेच लावणी लोकनृत्य हे महाराष्ट्राचे आहे. नंतरचा प्रश्न आहे, छाऊ लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर छाऊ हे लोकनृत्य झारखंड राज्याचे आहे. नंतरचा 27वा प्रश्न, बच्चा नगमा लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर बच्चा नगमा हे लोकनृत्य हिमाचल प्रदेशाचे आहे. नंतर पहा 28वा प्रश्न, तेराताली लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर तेराताली लोकनृत्य हे राजस्थान या राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न पहा, दांडिया लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर दांडिया हे लोकनृत्य गुजरात राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न आहे आपला, कर्मा लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर कर्मा हे छत्तीसगड राज्याचे लोकनृत्य आहे. नंतर लोकनृत्य बैसाख बिहू कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हे आसाम राज्याशी संबंधित आहे. नंतर घुमर लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर घुमर हे लोकनृत्य राजस्थान राज्याचे आहे आणि भिल्ल जमाती हे नृत्य करतात. गरिबाचे कथकली काय म्हटलेलं आहे आपल्याला? गरिबाचे कथकली म्हणून कोणाला ओळखले जाते? तर गरिबाचे कथकली म्हणून ओट्टन थुल्लन याला ओळखले जाते.
पाईका लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर पाईका लोकनृत्य झारखंड राज्याचे आहे. सुवा नृत्य कोणत्या जमातीचे आहे? तर सुवा नृत्य हे बैगा जमातीचे आहे. नंतरचा प्रश्न आहे आपल्याला, भिल्ल जमातीचे प्रसिद्ध लोकनाटक कोणते? तर भिल्ल जमातीचे प्रसिद्ध लोकनाटक आहे गौरी. आणि गौरी हे लोकनाटक राजस्थानमध्ये आणि गुजरातमध्ये साजरा केले जाते आणि भिल्ल जमात हे लोकनाटक साजरा करतात. आंध्र प्रदेशमधील गोंड जमातीचे लोकनृत्य कोणते? तर आंध्र प्रदेशमधील गोंड जमातीचे लोकनृत्य आहे गुसाडी. नंतरचा प्रश्न आहे, तांडव नृत्य कोणाशी संबंधित आहे? तर तांडव नृत्य हे भगवान शंकराशी संबंधित आहे. बांबू नृत्य कोणत्या आदिवासी समाजाचे आहे? तर हे बांबू जे नृत्य आहे कुका आणि नागा जमातीचे आहे. नंतरचा प्रश्न आहे, तिजनबाई कोणत्या नृत्याशी संबंधित आहे? तर तिजनबाई हे पंडवानी लोकनृत्याशी संबंधित आहे. गौर नृत्य कोणत्या जमातीशी संबंधित आहे? तर गौर नृत्य हे मुरिया जमातीशी संबंधित आहे. युद्धाच्या संबंधित नृत्य कोणता? तर युद्धाचा संबंधित नृत्य आहे बांबू नृत्य मेघालयमधला. छपेली लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर छपेली लोकनृत्य हिमाचल प्रदेशाशी संबंधित आहे. नंतर चरुकाला नृत्य कशाशी संबंधित आहे? तर ब्रजभूमी. बधाई नृत्य कोठे साजरा केला जातो? तर बधाई नृत्य हे बुंदेलखंड येथे साजरा केला जातो. कारगम धार्मिक लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कारगम तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. बाहुला लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर उत्तर प्रदेश. झुमेला लोकनृत्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर गढवाल. नंतरचा प्रश्न आहे आपला, दंडारी लोकनृत्य कोठे आयोजित केला जातो? तर दंडारी लोकनृत्य हे बस्तर या विभागात साजरा केला जातो. तर बस्तर या विभागात दंडारी लोकनृत्य साजरा केला जातो. सुईसिनी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर सुईसिनी हे नृत्य राजस्थानशी संबंधित आहे. आता आपण पाहणार आहोत शास्त्रीय नृत्य. तर पहा, खालीलपैकी उत्तर भारतातील नृत्य कोणते? तर उत्तर भारतातील म्हणजे उत्तर प्रदेशमधील नृत्य आहे तो कथ्थक आहे. नंतरचा प्रश्न आहे, कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कुचिपुडी नृत्य आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित आहे. नंतरचा प्रश्न आहे, मोहिनी अट्टम हे नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मोहिनी अट्टम हे केरळ राज्याशी संबंधित आहे. कथकली हे नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कथकलीसुद्धा केरळ राज्याशी संबंधित आहे. भरतनाट्यम नृत्यशैली कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर भरतनाट्यम हे तामिळनाडू राज्याशी संबंधित आहे. कथ्थक नृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर कथ्थक नृत्य हे उत्तर प्रदेश या राज्याचे आहे. नंतरचा प्रश्न आहे आपला, मुखोटा नृत्य कोणत्या राज्याचे आहे? किंवा मुखोटा नृत्य कोणत्या नृत्याशी संबंधित आहे? तर कथकली या नृत्याशी संबंधित आहे. नंतरचा प्रश्न आहे, सादीर हे कोणत्या नृत्यशैलीचे प्राचीन नाव आहे? तर सादीर हे भरतनाट्यमचे प्राचीन नाव आहे. कोणता नृत्य देवदासी प्रथेशी संबंधित आहे? तर मोहिनी अट्टम हे देवदासी प्रथेशी संबंधित आहे. खालीलपैकी एकल नृत्य कोणते? म्हणजे ज्या नृत्याला एकच मनुष्य करू शकतो तो आहे ओडिशी. ओडिशी नृत्य हे एकल नृत्य आहे. भारतीय शास्त्रीय नृत्याची सर्वात प्राचीन शैली कोणती? तर भरतनाट्यम. मणिपूरचे शास्त्रीय नृत्य कोणते? तर मणिपूरचे शास्त्रीय नृत्य मणिपुरी आहे. आंध्र प्रदेशचे क्लासिकल डान्स कोणते? तर क्लासिकल नृत्य आहे कुचिपुडी. खालीलपैकी देवनृत्य कोणते? तर कुचिपुडीला देवनृत्य म्हटले जाते. सितारा देवी कोणत्या नृत्याशी संबंधित आहे? तर सितारा देवी कथ्थक नृत्याशी संबंधित आहे. यामिनी कृष्णमूर्तीचा संबंध कोणत्या नृत्याशी आहे? तर भरतनाट्यमशी संबंधित आहे. तुम्हाला आज जे काही प्रश्न दिलेले आहे ते अति महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. धन्यवाद.